नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील श्री गोविंदम हाइट्स देवलाई या ठिकाणी असलेली साईटची संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओला एंड पर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तुम्ही सबस्क्राइब केले तरच आपल्याला सुद्धा प्रोत्साहन मिळते पुढे नेक्स्ट चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी। तर भरपूर लोक असे आहेत की व्हिडिओ तर बघतात पण सबस्क्राइब करत नाही, तर प्लीज असे करू नका। आपल्या चॅनल सबस्क्राइब जरूर करा, आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा। तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। आता याचा जो साईटचा व्हिडिओ आहे तो आपण पाहिलेला आहे। तर आपण याची बेसिक माहिती पण पाहूया। जसं की प्रोजेक्टचं नाव आहे गोविंदम हाइट्स, याचा स्कीम कोड आहे 262 आणि 263। यामध्ये दोन म्हणजे 1 BHK छोटे मोठे थोडी साईज मध्ये आहेत, त्यामुळे दोन स्कीम कोड याला देण्यात आलेले आहेत। तर देवलाई लोकेशनला हे प्रोजेक्ट देण्यात आलेला आहे हा प्रोजेक्ट। तर EWS आणि LIG ग्रुपसाठी हे प्रोजेक्ट देण्यात आलेला आहे। ज्या दोघांसाठी पण येथे डिपॉझिट सेम ठेवण्यात आलेले आहे 10,708 रुपये, ज्यामध्ये 708 रुपये हे नॉन रिफंडेबल असतात आणि 10,000 रुपये हे रिफंडेबल असतात। यामध्ये EWS साठी 14 फ्लॅट्स आहेत आणि LIG ग्रुपसाठी 7 फ्लॅट्स आहेत। प्राइस जी आहे EWS साठी 13.19 लाख ठेवण्यात आलेली आहे, तसंच LIG साठी 16.19 लाख ठेवण्यात आलेला आहे। EWS चा जो फ्लॅट आहे त्याची जो कार्पेट एरिया आहे तो 320 स्क्वेअर फूट ठेवण्यात आलेला आहे आणि LIG ग्रुपसाठी जो आहे तो 400 स्क्वेअर फूट आहे। पण EWS वाले सुद्धा LIG ग्रुपसाठी अप्लाय करू शकतात। हा प्रोजेक्ट जवळपास कंप्लीट होत आलेला आहे। 31 मार्च 2026 ला याचं पोझिशन असणार आहे आणि जवळपास हा प्रोजेक्ट सुद्धा कंप्लीट होत आलेला आहे। भरपूर याचं काम झालेलं आहे।
या प्रोजेक्टला कोणतेही लिटिगेशन नाहीत. पूर्ण एक रेक्टँगल शेपमध्ये एक विंग आहे पूर्ण, आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते याच कॉमन फील्ड विंग मध्ये देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, ही जी श्री गोविंदम हाईट्स ही साईट आहे ती आपण गुगल मॅप्सवर पाहणार आहोत. ॲक्च्युली ह्याचं लोकेशन कुठे आहे, कारण खूप लोकांनी मला विचारले की याचं लोकेशन आम्हाला सापडत नाहीये. तर तुम्ही गुगल मॅप्सला सर्च करायचं आहे श्री गोविंदम हाईट्स. हिमालय पब्लिक स्कूल अशा पद्धतीने याचा देवळाई ॲड्रेस पण दाखवत आहे. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सिम्पली सर्व ते दिसणार आहे. ही जी आपली साईट आहे ती आता संभाजीनगरमध्ये लोकेट झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता की ही देवळाई या गावापासून खूप अशी देवळाई गावातच आहे, जवळ आहे. आणि हा जो आहे हा आहे तो धुळे सोलापूर हायवे आहे. औरंगाबाद म्हणजे सोलापूर, औरंगाबाद, धुळे, सोलापूर हायवे असा आहे. ह्या हायवेपासून ही खूप जवळ आहे. आता आपण झूम करून पाहूया की ॲक्च्युली साईट ही कशी आहे. आता हे स्पॉट इथं दाखवत आहे, पण ॲक्च्युली ही साईट जी आहे, बिल्डिंग ही पूर्ण ही देण्यात आलेली आहे इथे. ही जी रेक्टँगल शेपमध्ये बिल्डिंग आहे हीच आहे श्री गोविंदम हाईट्स. आपण व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा पाहणार आहोत की ही बिल्डिंग कशा पद्धतीची आहे. याचा पण आपल्याकडे एक शॉर्ट व्हिडिओ आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की याच्या दोन्ही साईडला रोड्स आहेत सोसायटीच्या अशा पद्धतीने. आणि या साईडने सुद्धा एंट्री आहे सोसायटीमध्ये जाण्यासाठी, आणि या साईडने सुद्धा एंट्री आहे. आणि हे जे सर्व खालचे जे आहे स्पेस, हा सर्व कमर्शियल स्पेस आहे. त्यामध्ये सर्व शॉप्स आणि ऑफिसेस वगैरे सुद्धा यामध्ये असणार आहेत. त्या पद्धतीने सर्व त्याची जी आहे ती कन्स्ट्रक्शन त्या पद्धतीने झालेलं आहे. कॉर्नरला असल्यामुळे एकदम मार्केट प्लेस आहे हा. आणि वर थर्ड फ्लोअरच्या वर सर्व फ्लॅट्स आहेत. सेकंड फ्लोअरच्या वर सर्व रेसिडेन्शियल फ्लॅट्सवर देण्यात आले आहेत. आणि म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते ह्या साईडला देण्यात आले आहेत. म्हणजे हा जो पट्टा आहे हे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. आपण फ्लोर प्लॅनमध्ये आपण ह्या गोष्टी सर्व पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता की ही जी सोसायटी आहे त्या आसपास सुद्धा म्हणजे खूप जागा अशी मोकळी सध्या दिसत आहे. मोकळी जागा आहे आणि डेव्हलपमेंटला खूप चान्स आहे इथे. तुम्ही पाहू शकता की बऱ्यापैकी सर्व मोठमोठे सोसायटी वगैरे आसपास होत आहेत. म्हणजे एक चांगली सिटी सुद्धा इथे बनू शकते. या इथे पण आहे गुरु शिष्य प्रांगण. परत इकडे जी आहे ती हिमालया, जी आपण म्हटलो होतो हिमालया रेसिडेन्सी, अशा पद्धतीने पूर्ण ह्या बिल्डिंग्स इथं आहेत जवळपास. म्हणजे डेव्हलपमेंटला इथं खूप अजून चान्स आहे. तर एकंदरीत हे चांगला एरिया बनू शकतो. हा सर्व सोसायटी अगर झाल्या तर एकदम फुल्ली डेव्हलप्ड एरिया हा बनू शकतो. हे देवळा एक गाव आहे. इथं तुम्ही पाहू शकता छोटी छोटी घरं आहेत. आणि या साईडला जो आहे तो मोकळा एरिया, यामध्ये सर्व सोसायट्या आता होत आहेत. आणि हा जो आहे तो सोलापूर धुळे हायवेपासून खूप एक जवळच आहे, खूप जास्त लांब नाही आहे. तर आता आपण याचा फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. तर मित्रांनो, हा जो आहे याचा मास्टर प्लॅन आहे ह्या पूर्ण श्री गोविंदम हाईट्स या बिल्डिंगचा. तर तुम्ही पाहू शकता की जसं मी सांगितलं तुम्हाला, या साईडला सुद्धा रोड आहे आणि या साईडला सुद्धा रोड आहे. या साईडला जो एंट्री आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता इथं रॅम्प बनवण्यात आलेला आहे. म्हणजे तिथून तुम्ही बेसमेंटला पार्किंग किंवा पार्किंग एरियामध्ये जाण्यासाठी तिथं जागा रस्ता आहे. फोर व्हीलर वगैरे इथून पार्क होतील. आणि ह्या साईडने जो रस्ता आहे इथून सुद्धा तुम्हाला ॲक्सेस आहे. आणि म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते ह्याच बिल्डिंगमध्ये असल्यामुळे तुम्हाला कदाचित सर्व ॲम्निटी सुद्धा वापरायला भेटणार आहेत, अशी आपण आशा करूया. आता त्यामध्ये काही वेगळं नसेल तर ठीक आहे, पण तुम्हाला शक्यतो मला वाटतं यात ॲम्निटीज भेटायला पाहिजेत, कारण बिल्डिंग एकच आहे. तर आता आपण याचा दुसरा जो फ्लोर प्लॅन आहे तो पाहूया. आता हा जो आहे याचा फ्लोर प्लॅन आहे. ही बघा, ही रेक्टँगल शेपमध्ये पूर्ण अशी सोसायटी आहे आणि अशा पद्धतीने सर्व फ्लॅट्स आहेत. एका फ्लोअरला भरपूर फ्लॅट्स आहेत. जवळजवळ 24 फ्लॅट्स एका फ्लोअरला आहेत बिल्डरचे. आणि म्हाडाचे 3 फ्लॅट्स, असे टोटल 27 फ्लॅट एका फ्लोअरला देण्यात आलेले आहेत. हा जो मध्ये आहे तो पूर्ण ॲमेनिटी स्पेस आहे. आणि भरपूर लिफ्ट्स वगैरे देण्यात आले तिथं. आता आपण काउंट करत नाही आहे, कारण प्रत्येक अशी एक छोटी-छोटी विंग असल्यासारखी आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघा की ह्या लिफ्ट आणि ह्या स्टेअरकेसमध्ये हे 4 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने 4-4 फ्लॅटचा संच आहे सर्व. म्हणजे पूर्ण वेगवेगळ्या विंग्सच आहेत, एकमेकाला कनेक्ट नाहीत त्या. अशा भरपूर अशा विंग्स आहेत. आणि या इथे जे आहे तुम्ही पाहू शकता की इथे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. इथं म्हाडा M201. आता म्हणजेच हा म्हाडाचा फ्लॅट आहे 201 नंबरचा. इथं M202 म्हणजे हा 202 नंबरचा फ्लॅट आहे आणि हा 303 नंबरचा. तर म्हाडाच्या फ्लॅटचे जे डिझाइन आहे ते मला एवढे आवडलेले नाही आहे. तर तुम्हाला इथं बघा की इथं स्टेअरकेस आहेत. इथं स्टेअरकेसमध्ये एंट्री केल्यानंतर 1.2 मीटरचा हा पॅसेज आहे. त्यानंतर इकडून जे आहे तो बिल्डरचा फ्लॅटसुद्धा इथं त्याला सुद्धा ॲक्सेस इथूनच आहे.
226 नंबर जो फ्लॅट आहे, तर बिल्डरच्या सुद्धा फ्लॅटला इथेच ॲक्सेस देण्यात आलेली आहे. इथून हा बिल्डरचा 2 BHK आहे आणि म्हाडाचे फ्लॅटसुद्धा इथंच आहेत. म्हणजे यासाठीच मी म्हटलं की यामध्ये वेगळं काही करण्यात आलेलं नाही आहे, कॉमन बिल्डिंगच आहे. आणि हा जो 201चा फ्लॅट आहे तो तुम्ही पाहू शकता की इथून एंट्री केल्यानंतर हा हॉल आहे. तर या ठिकाणी रेंट जे आहे ते अंदाजे 5 ते 7 हजार रुपये भेटायला पाहिजे. जो की मॉडेल फ्लॅट जसा आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे की 5 ते 7 हजार पर्यंत त्या फ्लॅटला तुम्हाला रेंट भेटू शकते. तर या ठिकाणचं ऍडव्हान्टेजेस अगर आपण पाहिले तर एक खूप चांगला डेव्हलपिंग एरिया आहे हा. फ्युचरमध्ये याला खूप चांगल्या म्हणजे एरिया हा डेव्हलप होऊ शकतो आणि इन्व्हेस्टमेंटसाठी हा मला वाटतंय की हा एरिया चांगला आहे. पण म्हाडाचा फ्लॅट जो आहे तो एवढा मला म्हणजे खास त्याचा फ्लोर प्लॅन तर आवडलेला नाहीये. त्यामुळे एक फक्त याचा डिसएडव्हान्टेज आहे आणि याला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली नाही. त्यामुळे अगर तुम्हाला त्या एरियामध्ये तुम्ही राहत असाल, तुम्हाला घराची गरज आहे, तर तुम्ही नक्की त्या प्रोजेक्टसाठी अप्लाय करा. ठिकाणी असलेल्या बिल्डरच्या रेटपेक्षा नक्कीच हा रेट महाग कमी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला घराची पूर्ण राहायची गरज असेल तरच तुम्ही त्याला अप्लाय करा. तर अशा पद्धतीने ही सर्व माहिती आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.